हे पुस्तक कुठल्याही पूजापाठ, कर्मकांड किंवा चमत्कारांवर आधारित नाही आहे, तरीही जगातल्या सगळ्यात मोठ्या स्पिरिच्युअल क्लासिक्समध्ये हे पुस्तक गणलं जातं. आता हे पुस्तक देव कुठेतरी बाहेर आहे असंही म्हणत नाही, पण तरीही हे तुम्हाला जीवनाच्या त्या खोलात नेऊ शकतं जिथे तुम्ही विचारही करणार नाही. याचे मूळ संवाद ना खरं तर मराठीतून आहेत, पण त्याचं इंग्रजीतून अनुवाद मॉरिस फ्रीडमन यांनी केलेला आहे. याचे सगळे संवाद हे लोकांनी प्रश्न विचारले आहे आणि त्यावर उत्तरे आहेत. आता जगाला महत्वाचं खूप खोल असं तत्वज्ञान देणारे, मुंबईतल्या एका छोट्याशा खोलीत राहणारे, बीडी विकून आपला उदरनिर्वाह करणारे, जे अंतिम सत्य आहे ना ते तुझ्यातच आहे असं सांगणारे निसर्गदत्त महाराज. हे खरं तर साधं पुस्तक नाही आहे. जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक मी वाचलं ना, खरं सांगते माझ्या डोक्यावरून गेलं होतं. अक्षरशः या पुस्तकाला समजायला तुम्हाला खरंच वेळ लागतो, पण हे पुस्तक म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखण्याचा एक प्रवास. त्या पुस्तकात ना खरंच खूप संवाद आहेत. लोक प्रश्न विचारतात आहे आणि महाराज, निसर्गदत्त महाराज त्यावर उत्तर देत आहेत. आय एम दॅट मधलं आय एम म्हणजे मी, ही जाणीव, आणि दॅट म्हणजे अंतिम सत्य, परम चैतन्य. महाराज ना त्यावर थेट, कठोर पण खोलवर उत्तर देतात. आणि म्हणूनच हे पुस्तक आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी वाचलंय ना, सरळ सरळ त्यांच्या मनाला जाऊन भिडलंय. एकदा जर तुम्हाला या पुस्तकाची लय लागली तर तुम्ही हे पुस्तक हातातून सोडणार नाही. विशेषतः हे पुस्तक त्यांना जाऊन भिडतं ज्यांना खरंच खूप विचार करण्याची सवय आहे, जे ओव्हर थिंकिंग मध्ये मोडतात आणि ज्यांना सतत काहीतरी कुतूहल असतं आयुष्याच्या बाबतीत. आता तुम्हाला स्पिरिच्युअलिटी हवी आहे पण अंधश्रद्धा नकोय, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. निसर्गदत्त महाराजांची बोलण्याची शैली खूप थेट आहे आणि ती तुम्हाला भिडल्याशिवाय राहत नाही. मी कोण हा प्रश्न सतत पुस्तकभर आपला पाठ पुरवठा करत राहतो, पण त्यामागे एकच हेतू आहे की लोकांनी स्वतःचं आपलं खरं स्वरूप ओळखावं.